नमस्कार. आज आपण सध्या चर्चेत असलेले भारतीय राज्यघटनेचं 10th शेड्यूल समजून घेणार आहोत. अतिशय सोप्या भाषेत. अवघड संकल्पना सोप्या भाषेत आपण आज समजून घेणार आहोत. मित्रांनो, 10th शेड्यूल म्हणजे काय? हे हे आपण बघूया. सर्वात प्रथम आपण बघूया भारतीय राज्यघटनेचे 10वी अनुसूची म्हणजेच पक्षांतर बंदी कायदा. मित्रांनो, भारतीय राज्यघटनेतील 10वी अनुसूची ही पक्षांतर बंदी कायदा म्हणून ओळखली जाते. याचा समावेश भारतीय राज्यघटनेत 52व्या घटनादुरुस्तीद्वारे करण्यात आलेला आहे. याचा मुख्य उद्देश हा पक्ष बदलणे आणि राजकीय स्थिरता निर्माण करणे हा आहे. मित्रांनो, भारतीय राज्यघटनेच्या 10व्या अनुसूचीचा इतिहास आपण थोडक्यात समजून घ्या. 1967 पूर्वी भारतात भारतीय राज्यघटनेत पक्षांतर बंदीवरती कुठलाही कायदा नव्हता. आमदार, खासदार वारंवार पक्ष बदलत होते. म्हणून आयाराम गयाराम 1967 साली ही घोषणा फार प्रचलित झाली आणि त्याच पार्श्वभूमीवरती 1968 मध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमण्यात आली आणि त्या समितीने शिफारस केली की पक्षांतर रोखण्यासाठी कायदा करण्याची गरज आहे. त्याच शिफारशीच्या अनुसरून 52वी घटनादुरुस्ती करण्यात आली आणि 1985 ला तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी सर यांच्या सरकारने 10वी परिशिष्ट समाविष्ट केले. त्यात 19 एक सॉरी त्यात 91 घटनादुरुस्ती 2003 ने बदल करण्यात आला. मित्रांनो, अपात्र अपात्रता कधी ठरते हे आपण थोडक्यात समजून घेऊ. एखाद्या पक्षाचा खासदार, आमदार अपात्र ठरतो जेव्हा त्यांनी स्वइच्छेने त्याचा पक्ष सोडला असेल, पक्षाच्या व्हीपच्या विरोधात मतदान केले असेल, अपक्ष सदस्य निवडून आल्यानंतर कोणत्याही पक्षात प्रवेश केल्यास तो अपात्र ठरेल आणि नामनिर्देशित सदस्य शपथ घेतल्यानंतर 6 महिन्याच्या आत पक्षात प्रवेश केल्यास तो अपात्र ठरेल. मित्रांनो, अपवाद अपवाद विलिनीकरण मर्ज जर 2/3 सदस्यांनी दुसऱ्या पक्षात विलिनीकरण होण्याचा निर्णय घेतला तर अपात्रता लागू होत नाही आणि सभापती, उपसभापती, लोकसभा अध्यक्ष आणि विधानसभा अध्यक्ष पदासाठी पक्ष सोडल्यास कुठलाही अपात्रतेची कारवाई त्यांच्यावर होत नाही. निर्णय कोण घेतं? लोकसभेचे अध्यक्ष किंवा राज्यसभेचे विधान परिषदेचे सभापती अपात्रतेचा निर्णय घेतात. त्यांना त्या निर्णयावर न्यायालयीन पुनर्वलोकन लागू असतं आणि ते सध्या आता आपल्या सुप्रीम कोर्टात शिवसेना ह्या पक्षाच्या संदर्भात चालू आहे. मित्रांनो, त्या काय उद्दिष्ट होते पक्षांतर बंदी रोखणे, लोकशाहीला मजबूत करणे, सरकारची स्थिरता राखणे, पैशाच्या उपाधीच्या आमिषामुळे होणारे पक्षांतर कमी करणे. त्रुटी: आमदार, खासदारांचे स्वतंत्र मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य कमी होते. सभापतींच्या निर्णयात विलंब होऊ शकतो. काही वेळा 2/3 विलिनीकरणाच्या तरतुदीचा गैरवापर होऊ शकतो. मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज अतिशय सोप्या भाषेत राज्यघटनेतील 10वी सूची समजून घेतलेली आहे आणि 10व्या सूचीतील महत्त्वाची तथ्ये आपण इथं बघू शकता या स्लाईडवरती आणि अशाच माहितीपूर्ण आणि अवघड संकल्पना सोप्या भाषेत समजून घ्यायच्या असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. थँक यू. धन्यवाद. जय शिवराय मित्रांनो.